उन्हाळी सुट्टीत मुंबईतून आठवड्याला 25,610 विमानांचं उड्डाण होणार आहे। डीजीसीएनं विमान कंपन्यांना तशी परवानगी दिलेली आहे। 29 मार्च ते 25 ऑक्टोबर दरम्यान या विमानांचं उड्डाण केलं जाईल। गुलाबी रिक्षांसाठी महिलांच्या वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। महिला बालविकास विभागानं गरजू महिलांसाठी गुलाबी रिक्षा सुरू केली आहे आणि त्यासाठी 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिलांना अर्ज करता येत होता। वयाची अट शिथिल केल्यानं आता 50 वर्षांच्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकांवर जाहिरातबाजी करण्यात आली आहे। गावाचं अंतर आणि दिशादर्शक फलकांवर जाहिराती लावण्यात आल्या, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती होती। यावेळी अजित पवारांनी ही संपूर्ण सामन्याचा आनंद लुटलाय। या स्पर्धेमध्ये कोल्हापूर संघानं बाजी मारली आहे। नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणी पुरवठा बंद असणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडीतील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे। त्याच्या दुरुस्तीसाठी आज संध्याकाळी पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। पनवेल येथील पळसपे फाट्यावर एका ट्रेलरच्या केबिनला आग लागली। आग लागताच ट्रेलरचा चालक हा तात्काळ खाली उतरला, मात्र आग मोठी असल्यानं कंटेनरचं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सांगलीच्या विट्यामध्ये भाजपकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पडळकरांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप करत भाजपनं हे आंदोलन केलं। आमदार रोहित पवारांना अटक करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगलीतील 29 बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार आहे। या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून 29 बालकं मुंबईकडे रवाना झाली आहेत। आज मुंबईतील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे। जळगावात शौचालयाच्या चेंबरमध्ये पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी तसंच पोलिसांनी मिळून जेसीबीच्या सहाय्यानं गायीचं रेस्क्यू ऑपरेशन केलं। नाशिकच्या निफाडमधील कसबे सुकेने शिवारात अज्ञात चोरट्यानं 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असं सांगून चोरट्यानं दागिन्यांची चोरी केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या लासलगावातील विंचूरमध्ये एका व्यक्तीची दुचाकी चोरी केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा तपास सुरू आहे। उल्हासनगरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यानं दुचाकीची चोरी केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चांदवडमधील वडनेर भैरव परिसरात 5 द्राक्ष उत्पादकांची 2 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपींचा तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। भिवंडीत महापालिकेनं मुख्य रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवलंय। महावीर चौकातील फुटपाथवरील अवैध टपरी पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं हटवली आहे। अतिक्रमण विभागानं अवैध बांधकामाबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं। चेंबूरच्या शाळेतील माजी मुख्याध्यापकांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। मध्यान्ह भोजन योजनेसाठी राज्य सरकारनं पुरवलेल्या अन्नधान्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। आरोपी खरी माहिती देत नसल्यानं चौकशी आवश्यक असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पंचायत समितीसमोर शिक्षकांनी आंदोलन केलंय। 7वा वेतन आयोग सेवा पुस्तकांची पडताळणी अद्याप केली नाहीये, त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। तसंच आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं डेंग्यू आणि मलेरियाच्या निर्मूलनासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। पाण्याच्या टाक्यांमध्ये डासअळी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तसंच सूचनांचं पालन न केल्यास नोटीसही बजावल्या जातील।
उद्धव ठाकरे आधुनिक जगातील औरंगजेब आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। तसंच ठाकरेंनी सत्तेसाठी आपल्या सख्या भावांनाही दूर केला असा गंभीर आरोपही म्हस्केंनी केला आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी जनता दरबार घेतला। जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसंच मागण्या पूर्ण करण्यासाठी राणेंनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली आहे। बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र शिवसेना आणि भाजपचे आमदार बैठकीला अनुपस्थित होते। मंत्री भरत गोगावलेही उपस्थित असल्यामुळे चर्चांना उधाण आले। 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहतील। या कार्यक्रमासाठी परिसरात जय्यत तयारी केली जाते, तसंच ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दिशा सालियन तांबे यांचे वडील सतीश सालियन हे त्यांचे वकील निलेश ओझा आणि पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतमी यांची भेट घेतलेली आहे। दिशाच्या शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत अशी मागणी यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे। दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। पक्ष संघटनेमध्ये नव्या तरुणांना संधी देण्यात यावी, तसंच पक्ष वाढीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी दर 3 महिन्याला बैठका झाल्या पाहिजेत अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी बैठकीमध्ये मांडली आहे। उज्ज्वल निकम धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय। मुंडे मंत्री असताना त्यांच्या सातपुडा बंगल्यावर खंडणीसाठी झालेल्या बैठकीची चौकशी व्हावी, तसंच बंगल्यावरील सिक्युरिटी रेकॉर्ड्सही तपासण्यात यावे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। दिशा सालियन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणेंना सवाल विचारलाय। दिशा सालियन प्रकरणातील पुरावे राणे पिता पुत्रांना आपल्याकडे द्यावे, आपण ते पुरावे तपास यंत्रणांकडे देऊ असं आवाहन दमानिया यांनी केलेलं आहे। तर आपल्याकडचे पुरावे जगजाहीर केल्यास संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात असं प्रत्युत्तर मंत्री नितेश राणेंनी दिले आहे। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे। कबर पुरातत्व खात्याच्या यादीतून काढण्याची मागणी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावतांकडे केली आहे। कुणाल कामरा यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक गाणं तयार करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी केली आहे। शेतकरी आंदोलन करतात, मोर्चे काढतात, आत्महत्याही करतात, तरीही सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही। मात्र कुणाल कामराच्या गाण्याची लगेच दखल घेतली जाते अशी उपरोक्त टीकाही दामू इंगोले यांनी सरकारवर केली आहे। सतीश भोसलेचा बीडच्या शिरूर न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय। सिंदखेड राजा येथील एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटनं केलेल्या मारहाण प्रकरणात खोक्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। खोक्याच्या वकिलाकडून शिरूर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय। भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी शहांकडे केली आहे। काही लोक राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी तक्रारही त्यांनी शहांकडे केली आहे। विरोधी पक्षनेता पद संविधानिक असल्यावर सुद्धा ते दिलं जात नाही। घटनेत कुठलीही तरतूद नसतानाही सरकारनं विरोधी पक्षनेता का निवडला नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर उद्धव ठाकरेंना प्रशासन समजून घेण्याची गरज असल्याचा पलटवार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केलाय। भिवंडीतील केल्हे गावातील जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी रस्ताच नाहीये। विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागतोय। याबाबतची बातमी झी24 तासनं दाखवताच खासदार सुरेश म्हात्रेंनी याची दखल घेतली आहे। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर याची पाहणी करून पावसाळ्यापर्यंत शाळेला रस्ता करून देण्याच्या सूचना दिल्या। आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय। यामुळे काश्मीर खोऱ्यात पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे। रंग आणि विविधतेनं भरलेल्या ट्युलिप बागेचे सौंदर्य लोकांना आकर्षित करतंय। सुरुवातीला 55 एकरांवर पसरलेल्या या बागेमध्ये 50,000 ट्युलिप बल्ब लावण्यात आलेले आहेत। तसंच या वर्षी त्यांची संख्या 17 लाखांपर्यंत वाढली आहे।
दिल्लीत पार पडलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्रानं दमदार कामगिरी केली आहे। यामध्ये महाराष्ट्रानं 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य पदक मिळवलेली आहेत। महाराष्ट्राला एकूण 43 पदकं मिळालेली असून गुणतालिकेत 5व्या ते स्थानावर आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अर्ज मिळालाय। केंद्र सरकारच्या सुविधांपासून त्र्यंबकेश्वर वंचित होतं। दर्जा मिळाल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक कॉरिडॉर होणार आहे। अखेर गिरीश महाजनांच्या शिफारसीला यश आलंय। अयोध्येत रामनवमीला अकोला येथे तयार करण्यात आलेल्या राजगिराच्या लाडूचं वाटप करण्यात येणार आहे। 6 एप्रिलला अयोध्येमध्ये रामनवमीला अकोल्यातील अभ्यंकर परिवाराला लाडू वाटपाचा मान मिळालाय। 2 एप्रिलला हे संपूर्ण लाडू ट्रकद्वारे अयोध्येला पाठवले जातील। हे लाडू तयार करण्यासाठी 500 किलो गुळ आणि 500 किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात आला आहे। वसईत एका वडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी 200 किलोचा बुर्ज खलिफाच्या प्रतिकृतीचा केक बनवला। मुलाला बुर्ज खलिफाचं आकर्षण असल्यामुळे त्याच्या हट्टासाठी वडिलांनी 122व्या मजल्यावर केक कापून वाढदिवस साजरा केलेला आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आलेला आहे। 27 मार्च 1737 साली ठाणे पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला। याची आठवण म्हणून मुक्ती दिन साजरा करण्यात येतो। या कारागृहात वस्तू संग्रहालय तयार केले जाणार असल्याची माहिती आमदार संजय केळकरांनी दिली आहे। आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय। गुढीपाडवा आणि रमजान ईद शांततेमध्ये साजरा करण्याचं आवाहन करण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय।